कल्याणमध्ये कंत्राटी महिला परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बंगल्यासमोर अनोखे आंदोलन केले। आंदोलनादरम्यान केडीएमटी कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिनव गोयल यांचा मुखवटा घातला होता। तसेच आयुक्तांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराला राखी बांधून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। सणासुदीच्या दिवसात कंत्राटी महिला परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून कपात केलेले वेतन तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने जमा न केल्यास संबंधित कंत्राटदाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, सन्माननीय अमित साहेब ठाकरेंचा, अरे राजसाहेब अंगार है, बाकी सब भंगार है। हे परिवहन जे विभाग आहे, ह्या परिवहन विभागाचा पगार झालेला नाही की आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामधली सगळ्यात मोठा सण म्हणजे नागपंचमी संपल्यानंतर नारळी पौर्णिमा आणि मग रक्षाबंधन येतोय। पण आज रक्षाबंधनाच्या दिवसाला आज आमच्या या महिलांना राख्या घेण्यासाठी यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत किंवा भाऊ जर घरी आला तर गोडधोड करण्यासाठी काही पैसे उरलेले नाहीत। म्हणून आज आम्ही आयुक्तांना साकडं घालण्यासाठी इथं आलेलो आहेत। आमच्या महिलांनी आयुक्तांना राखी बांधलेली आहे। परत आयुक्तांच्या बंगल्याला सुद्धा कंपाऊंडला गेटला सुद्धा राखी बांधलेली आहे आणि आयुक्तांना आम्ही साकडं घातलेलं आहे की महिलांनी साकडं घातलं आहे की बाबा आम्हाला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आमचा पगार दिलेला नाही। गेल्या महिन्यात 10,000 पगार कापलेला आहे, ह्या महिन्यात 15,000 पगार, फक्त 5,000 रुपयांना ह्या महिलांना पगार आलेला आहे। त्यामुळे ह्या 5,000 काही होऊ शकत नाही। म्हणून आज आम्ही आयुक्तांना साकडं घातलेलं आहे की बाबा ओवाळणी म्हणून तुम्ही 15,000 ते 20,000 रुपये आम्हाला आमच्या ह्या महिलांना द्या आणि ज्या वेळेला आमचा पगार होईल त्या वेळेला आम्ही आमचे जे आयुक्त साहेबांनी जे 15,000 ते 20,000 ओवाळणीमध्ये टाकलेले आहे ते आम्ही पुन्हा आयुक्तांना स्वाधीन करण्यासाठी येऊन म्हणून आम्ही आज आयुक्तांना साकडं घालण्यासाठी आलेलं आहे। मग आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा जो बरकत अग्रवाल आहे याला 14 लाखाचा पेमेंट महापालिकेने केलेला आहे। पण आमचा 14 लाखाचा पेमेंटमध्ये आम्हाला फक्त आमच्या महिलांना फक्त 5-5 हजार रुपये दिलेले आहेत। मग ह्या महानगरपालिके अधिकाऱ्यांचा या कॉन्ट्रॅक्टरवर अंकुश नाही। आमच्या समोर अधिकाऱ्यांनी फोन केला आहे तर हा जो कॉन्ट्रॅक्टर बरकत आहे हा फोन उचलत नाही। मग आम्ही काय समजायचो? मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्यावर कितीही गुन्हे झाले तरी चालतील पण ह्या अग्रवालला ठोकल्याशिवाय राहणार नाही। पगार आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा।